आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता भारतात उमटत आहेत। नवी मुंबईतील JNPT बंदरात मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये गेल्या 15 दिवसांपासून लाखो कंटेनर पडून आहेत। त्यामुळे मालवाहू कंपन्यांना लाखो रुपयांचं भाडं भरावं लागतं। या प्रकरणी आता JNPA प्राधिकरणाने एक माहिती निवेदन जारी करून हात झटकलेत। परिणामी टर्मिनलमध्ये 15 दिवस अडकून पडलेले कंटेनर ज्या ग्राहकांचे आहेत त्यांना लाखो रुपयांचा भूर्दंड सोसावा लागतोय। आमचे कंटेनर आलेले आहेत टर्मिनल्समध्ये। टर्मिनल गेले 12-13 दिवस झाले आमचे कंटेनर्स मूव्ह करत नाही CFSला। CFS जेव्हा गाड्या देतात टर्मिनलला कंटेनर काढण्यासाठी, तर ते जे करंट आलेले कंटेनर्स आहेत तेच फक्त डिलिव्हर करतात। जे प्रिव्हियस राहिलेले कंटेनर्स आहेत ते तसेच पेंडिंग पडतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला इम्पोर्टर प्रेशराईज करतं। आमचं पूर्ण काम करण्याची म्हणजे ताकदच संपली असं आता आम्ही फील करतोय। JNPA बंदरात लाखो कंटेनर अडकलेले आहेत। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुजित गायकवाड। आखाती देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीमुळे त्याचे परिणाम आता हळूहळू भारतावर देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। ही JNPAच्या जवळील असलेल्या बंदरामध्ये उभा आहे। पाहू शकाल माझ्या पाठीमागे PMCT नावाचं जे बंदर आहे, जे टर्मिनल आहे, ते टर्मिनल तुम्हाला दिसेल। या टर्मिनलमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कंटेनर्सच्या रांगा लागलेल्या आहेत। जवळपास बाहेर येणारे लाखो कंटेनर या PMCT टर्मिनलमध्ये अडकून पडलेले आहेत। मोठ्या प्रमाणातचा जो माल आहे, हा माल देखील अडकून पडलेला आहे। बरेचसे जे माल वाहतूक करणाऱ्या ज्या कंपनीज आहेत, या कंपनीज या कंटेनरच्या माध्यमातून अडकून पडलेला जो माल आहे हा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र इथे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक चालक नाही आहेत। हे वाहतूक चालक LPGच्या शॉर्टेजमुळे बाहेर निघून गेले होते। JNPT प्रशासनाने याच्यामध्ये मध्यस्थी करून त्यांना एकतर भाडं माफ करून दिलं पाहिजे किंवा त्यांचे अडकलेले कंटेनर जे आहेत हे लवकरात लवकर बाहेर काढण्याची तसदी घेतली पाहिजे। मात्र कुठलेही प्रशासन याकडे लक्ष देत नाही आणि शेवटी त्याचा भूर्दंड इथल्या मालवाहतूक कंपन्यांना सोसतोय आणि त्याच्यानंतर तो भूर्दंड सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागणार आहे। कॅमेरा पर्सन सत्यवानसह मी सुजित गायकवाड, साम TV मराठी, नवी मुंबई।